चहा पाणी झालं. इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडं काय चाललंय तिकडं काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या. इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभा का कमी चालली, राज्यसभा का कमी चालली, आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे, आमचं अधिवेशन केव्हा आहे, अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली आणि चहा पाणी नाश्ता झाला. आता आम्ही निघालेलो. सगळे राजकीय विषय होते बरेचसे. नाही राजकीय विषय कसले म्हणजे अधिवेशन किंवा आपण चर्चा करतोच ना. आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक क्युरिओसिटी आहे ना. महाराष्ट्राचं आम्ही 3 जण, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री झालेत. बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार, कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे. अधिवेशनामध्ये बिलं आहेत, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं, त्यावेळेस त्यांची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते. शपथविधी कधी होणार? बहुतेक 14 तारखेला आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे. 12 डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात. त्याच हेतूने आम्ही सगळे संजय राऊत पण म्हणाले की अमित शहाना मी आता बी त्यांना भेटायला जाणार. ज्यांनी टीका केली, माझं अभिमान आहे. पण ज्यांनी टीका केली ते आज भेटायला आले तर आम्ही शुभेच्छा केली. राजकारणामध्ये टीका टिप्पी काही वेगळे पण संबंध असतात ना. बरोबर. तर टीका सगळी असते. आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये कसं राजकारण करायचं ते शिकवलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो.